नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता प्रत्येक वेळेला खूप मोठमोठे बदल होत आहे. ई-के-वाय-सी संदर्भात, आकडेवारी संदर्भात, इतर काही आहेत, लाडकी बहीण योजनेचे नियम त्या संदर्भात असे अनेक बाबतीमध्ये लाडकी बहीण योजनेत बरेच असे बदल होत आहे. आणि आता तर हे एप्रिलपासून हे नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे आता मार्च म्हणजे गेल्या महिन्यात मार्च 2025 म्हणजे 26च लागलेला होता त्यावेळेला, पण जानेवारीपासून 2026 लागलेला आहे. परंतु मार्चपर्यंतचा जो हिशोब होता तो वेगळा होता, कारण की मार्चमध्ये हे अकाउंटिंग इयर म्हणजे नवीन आर्थिक वर्ष हे आधीचं आर्थिक वर्ष संपलेलं आहे आणि आता या एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे आता बरेच असे रूल्स रेग्युलेशन्स आणि बरेच असे नियम अटी हे बदललेले आहेत. त्यामुळे हे प्रत्येक लाडक्या बहिणीला माहीत असणे अत्यावश्यक आहे. कारण की बघा, आता ई-के-वाय-सीची वेबसाईट जरी सुरू असली आणि बऱ्याच अशा लाडक्या बहिणींनी त्या वेबसाईटवर जरी ई-के-वाय-सी केलेली असली तरीसुद्धा जर त्या लाडक्या बहिणी पात्र असतील, म्हणजेच निकषांमध्ये जर त्या बहिणी बसत असतील तरच आता अशा लाडक्या बहिणी योजनेमध्ये राहणार आहे. कारण की सरकारची सगळीकडे कसून तपासणी सुरू आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना या बाबतीत सर्व माहीत असणे आवश्यक आहे. आता 26,34,000 बहिणी ज्या आहेत या त्यांची के-वाय-सी करू शकत नाही आहे, कारण की त्यांच्याकडे पुरेसे कागदपत्र नाही. जे कागदपत्र आवश्यक आहे ते त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आता 4 दिवसात सुद्धा या बहिणी ई-के-वाय-सी करू शकणार नाही. त्यामुळे आता 2,47,00,000 एवढ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यापैकी आता किती लाडक्या बहिणी योजनेत राहतील यावरही खूप मोठे महत्त्वाचे अपडेट आहे. तर बघूया आता संपूर्ण सविस्तर व्हिडिओ. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता ई-के-वाय-सी बाबत हे तर आपले बरेच दिवस झाले सुरू आहे. तिसऱ्यांदा ई-के-वाय-सीचा चान्स दिला, असा म्हणजे ई-के-वाय-सी करण्यासाठी तिसऱ्यांदा संधी उपलब्ध करून दिली असे महिला व बालविकास मंत्री सांगत आहेत. परंतु तुम्ही जरी तिसऱ्यांदा ई-के-वाय-सी करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली तरीसुद्धा या ई-के-वाय-सीच्या संधीमध्ये ज्या 26 लाख लाडक्या बहिणी आहेत, 26,34,000 ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मात्र लाडकी बहीण योजनेपासून आता कायमस्वरूपी वंचित होणार आहेत. कारण की अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत या सगळ्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी करू शकणार नाही. कारण की आता अशा लाडक्या बहिणींकडे पुरेसे आणि जे आवश्यक कागदपत्र आहे ते त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे आता अशा लाडक्या बहिणींसाठी जरी तुम्ही 30 एप्रिलपर्यंत ई-के-वाय-सीची वेबसाईट सुरू ठेवली तरीसुद्धा आता 2,47,00,000 एवढ्या जरी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणी होत्या तरीसुद्धा आता 47 लाखातल्या जवळजवळ 26,34,000 लाडक्या बहिणी या योजनेतून कायमस्वरूपी बाहेर पडणार आहेत. कारण की आता अशा लाडक्या बहिणींना कुठेही ई-के-वाय-सी करायला संधी नाही. आता सरकारने जर 30 एप्रिलपर्यंत किंवा 30 एप्रिलनंतर काही निर्णय घेतला की या ज्या 26,34,000 पात्र लाडक्या बहिणी आहेत, की जसे की विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, निराधार आहेत, एकल आहेत, घटस्फोटित आहेत, अविवाहित आहेत आणि काहींचे घटस्फोट पण झालेले नाही आणि त्या म्हणजे एकट्या राहतात वगैरे, अशा पद्धतीच्या 26,34,000 ज्या लाडक्या बहिणी आहेत
अशा लाडक्या बहिणींसाठी जर महाराष्ट्र सरकारने काही विचार केला किंवा यांच्यासाठी जर पुन्हा नव्याने ई-KYCची वेबसाईट जर सुरू केली तर मात्र या 26,34,000 पात्र लाडक्या बहिणी पुन्हा योजनेमध्ये त्यांना लाभ मिळू शकतो, पुन्हा त्यांना सरकार योजनेमध्ये घेऊ शकतं। परंतु आता हे सर्व कधी ठरणार तर 30 एप्रिलला या सगळ्या गोष्टी निश्चित होऊ शकतात, कारण की 30 एप्रिलला संपूर्ण फायनल आकडा म्हणजे लाडकी बहीण योजनेचं फायनल डिसिजन होणार आहे। कारण की आता 30 एप्रिलपर्यंत लाडकी बहीण योजनेची ई-KYC वेबसाईट सुरू राहणार आणि 30 एप्रिलला सर्व संपूर्ण ठरणार की आता लाडकी बहीण योजनेमध्ये किती राहणार, किती लाडक्या बहिणींनी ई-KYC पूर्ण केलेली आहे आणि पूर्ण केलेली ई-KYCमधील किती लाडक्या बहिणी त्यामधील पात्र आहेत, किती लाडक्या बहिणी त्यामध्ये निकषांमध्ये बसत आहेत। ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC पूर्ण झालेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये आणि नियमांमध्ये बसत आहेत अशाच लाडक्या बहिणींना आता यापुढे लाभ मिळणार आहे। हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट सर्व लाडक्या बहिणींनी समजून घ्या, कारण की बघा प्रत्येक लाडक्या बहिणीला असे वाटू शकते नंतर की आम्ही तर ई-KYC पूर्ण केली। हो बरोबर आहे, तुम्ही जरी ई-KYC पूर्ण केली परंतु 30 एप्रिल नंतर सर्व सत्य पुढे येणार, समोर येणार। कारण की ई-KYC जरी सर्व लाडक्या बहिणींनी पूर्ण केली तरीसुद्धा ई-KYC केलेल्या लाडक्या बहिणींची हे सुद्धा तपासणी होणार की त्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसतात का। जसे की जर तुम्ही ई-KYC पूर्ण केली असेल आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी असेल, जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शन घेणारा व्यक्ती असेल किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीकडे 4 व्हीलर असेल किंवा ई-KYC केलेल्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये असं कोणी जर असेल की त्यांचं वार्षिक उत्पन्न आपल्या निकषापेक्षा जास्त आहे, अशा पद्धतीचे जे निकष आहेत आणि समजा यदाकदाचित ई-KYC जरी तुम्ही पूर्ण केलेली असेल आणि जर तुमचं वय आता 65 पेक्षा जास्त झालेलं असेल तर अशा ई-KYC केलेल्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये जर नसेल बसत तर या लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी वंचित होणार आहे। अशा लाडक्या बहिणींचा लाभ आता कायमस्वरूपी हा बंद होणार आहे, कारण की आता 1 एप्रिलपासून सर्व नियम हे बदललेले आहे। कारण की संपूर्ण म्हणजे हे केंद्रीय सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे, संपूर्ण हा जो नियम आहे 1 एप्रिलपासून तो प्रत्येक विभागासाठी लागू आहे, प्रत्येक योजनेसाठी लागू आहे, प्रत्येक सरकारी कामांसाठी लागू आहे। मग सरकारी योजनांसाठी सुद्धा हा नियम 100% लागू आहे। त्यामुळे आता सरकारी योजनांचा लाभ कोणाला मिळणार तर ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC पूर्ण आहे आणि ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये निकषांमध्ये बसत आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी कागदपत्रे खरे जोडलेली आहेत अशाच